साहेब, मागण्यामध्ये कसं, विद्यार्थी इथं गेल्या आजच्या 8वा ते 9वा दिवस आहे विद्यार्थ्यांच्या, पण सरकार काही दखल घेत नाही. आणि नागपूरला जरी जे घडले ते एका विद्यार्थ्याच्या कारण आपण काही बोलू नाही शकत त्याला. विद्यार्थी आता थांबून बसले आहेत, जी रद्द झाल्याच पाहिजे. आणि आश्रमशाळामध्ये किंवा वसतिगृहामध्ये काही घडला तर त्या विद्यार्थीला किमान 1 करोड तरी त्याला देणगी द्यायला पाहिजे. काय झालं, आणि कानून चांगला झालेला पाहिजे. सर्वात आधी आश्रमशाळा असो किंवा वसतिगृह असो, त्याच्यामध्ये असं घटना घडल्याच नाही पाहिजे, असा कानून बनला पाहिजे आधी. आणि एक कायदा असा लागला पाहिजे की विद्यार्थ्याला जर काही झाला तर त्याचा जो कारण आहे, जे सभोवतालचे हे राहतात कर्मचारी, त्यांच्यावर तो कायदा लागला पाहिजे. असा एक कायदा बनला पाहिजे त्या गोष्टीसाठी. आणि राहिला प्रश्न बाकी मागण्यांचा, त्यामध्ये कसं जे डीबीटी आहे, त्या डीबीटी 2019 पासून चालू आहे. ती डीबीटी 18 डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणून आहे ती. ते म्हणजे कसं, म्हणजे सर्वांना अकाउंटमध्ये पैसे दिले जाते 3 महिन्याला. आणि त्याच्यानं जेवणाची सुविधा विद्यार्थी स्वतः करतात. हा, स्वतः करतात. नाही, हॉस्टेलमधून जिल्हा आणि विभागाला पैसे मिळतात. त्यांना जेवणाची सुविधा स्वतः करावं. भोजनावर चालू आहे. आणि तालुका लेवलला जे पण चालू आहे सध्या, तर गोंदिया विदर्भाकडे येवाच आहे. तिथं सेंट्रल किचन चालू केलं आहे शासनाने. सेंट्रल किचन चालू केलं. सेंट्रल किचनचं असं आहे की एका जागी स्वयंपाक बनवेल आणि तो सर्व वसतिगृहाला किंवा आश्रमला ट्रान्सफर होईल. पण त्याचं कसं आहे सर, त्या कारणास नाही का खूप सारे आपल्याला जे हे आहेत फूड पॉइझनिंग म्हणून आपण त्याच्यामध्ये होऊ शकते नाही झालेली आहे सर. अमरावतीमध्ये झालेली आहे केस. एकच अमरावती एकच नाही तर इतर जिल्ह्यामध्ये पण खूप झालेली आहेत फूड पॉइझनिंगची. त्या गोष्टी शासनाला मागला पाहिजे. आम्ही विद्यार्थी आहोत, काही इथं संघर्ष करणारे योद्धा नाही ना, काही नाही. आमचे हक्क जे आहेत आम्हाला मिळायला पाहिजे ह्या गोष्टीच्या. आम्ही त्याच्यासाठीच तुमच्यापर्यंत आलो आहे की तुम्ही सगळे शिकणारे विद्यार्थी. बरोबर. आणि विद्यार्थ्याचं काम असते शिक्षण घेणं. बरोबर. तुमच्या आई वडिलांचं नाव मोठं करणे, देशाचं नाव मोठं करणे, उद्याचे इथले भविष्य. बरोबर. पण होत असं आहे की अख्ख्या देशामध्ये तुम्हाला तर रस्त्यावर उतरावं लागतं. आम्हाला सर बघा, तुम्ही गेल्या 6 महिन्याच्या ठिकाणी मुलं रस्त्यावर उतरतात. तर आता मी तुमच्या आयुक्तांना आरुषी सिंग आहे नागपूर, तुमच्या आयुक्तांना, आणि आयुक्तांना भेटल्यानंतर आयुक्तांशी हे चर्चा केली की जे 26 वर्षाची जी अट होती ती तुम्ही वाढून 30 करा. तर ते ऑलरेडी मला वाटतं त्याचा GR झालेला आहे. आणि ते एक प्रमुख डिमांडसाठी तुमचं तो आंदोलन नागपूरला सुरू आहे सध्या, बरोबर आहे. तर ती डिमांड फुलफिल झालेली आहे. त्यांचं हे म्हणणं होतं, म्हणजे आता मला माहीत नव्हतं की तुमच्या डिमांड्स काय, पण मी त्या दिवशी जेव्हा गेलो होतो तिथे एकच डिमांड होती की आमचे जे वयाची अट. तर त्यांचं असं म्हणणं होतं की काही 42 वर्षाचे पण मुलं तिथं राहत आहेत. आणि त्यामुळे हे जे नवीन मुलं येणारे आहेत 17-18 वर्षाचे, जे तुमचे लहान भाऊ आहेत, ज्यांना हॉस्टेलमध्ये म्हणजे राहून शिकायचं आहे, तर त्यांना मग ते जागा भेटत नाही. आणि त्याच्यामुळे हे जे मुलं आहेत तिथं रॅगिंगचा पण प्रकार होतो. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या. तर आम्ही त्यांना एकच म्हटलं की यांना गरज आहे म्हणून ते मुलं हॉस्टेलमध्ये येत आहेत, बरोबर आहेत. आणि हा अधिकार संविधानाने त्यांना दिलेला आहे. आतापर्यंत तर आम्हाला तुम्ही जंगलातच ठेवलं होतं. आता कुठे आम्ही येऊन राहिलेलो आहे, इकडं मेन स्ट्रीममध्ये येण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आमची ही डिमांड आहे की तुम्ही नंबर ऑफ हॉस्टेलची संख्या वाढवा. म्हणजे समजा जिथे एज्युकेशन हब आहे, नागपूर आहे, नागपूरला एज्युकेशन हब आहे, पुण्याला एज्युकेशन हब आहे, मुंबईला एज्युकेशन हब आहे ना, औरंगाबादला एज्युकेशन हब आहे. तर तिथे आमचे मुलं गेले पाहिजेत. तर त्यांच्यासाठी तुम्ही तिथं नंबर ऑफ सीट्स वाढा, नंबर ऑफ हॉस्टेल वाढवा, बरोबर आहे. आता अजून तुमच्या काही डिमांड्स असेल तर त्या, म्हणजे मी जाताना पुन्हा आरुषी सिंगला भेटतो की बा असं इथं गोंदियामध्ये पण सुरू आहे, यांना भेटून तर फायदा नाही. इथे मी मेन माणसालाच भेटतो तिथं. साहेब म्हणजे जसं आपण म्हटलं की नंबर ऑफ सीट, आमचं असं म्हणणं आहे, जरी बघा सरकारी नोकरीमध्ये आम्हाला 5 वर्ष सूट मिळतं, बरोबर आहे. ते 5 वर्ष सूट मिळून तरी आम्हाला लगभग 43 वर्ष ते 42 वर्ष स्पर्धा परीक्षेतून राहता येते. मोठी एक्झाम कार आहे, बरोबर. तर त्यामध्ये असं आहे की विद्यार्थ्याला असं वाटते की कुठेतरी आपला वसतिगृह आहे, तिथं आपण ऍडमिशन करू राहतो, अभ्यास करतो. एक गोष्ट आहे ना, तुम्हाला एक अजून स्कीम आहे ना, स्वयंची स्कीम कसं आहे बघा. स्वयंची स्कीमचं कसं आहे, जरी आज स्वयं आहे, बरोबर, नंबर ऑफ सीट वाढले, हॉस्टेलचे कॅन्डिडेट वाढले किंवा सीटं वाढवला, स्वयं लागणारच ना त्यांना. आणि स्वयंचं असं आहे की आज स्वयं आहे, उद्या चालून त्याच्यामध्ये काही GR आला, मग उद्याला स्वयंचं काही झालं मग विद्यार्थी कसे करणार त्या गोष्टीच्या. कारण की आता साधारण वसतिगृह चालू आहे. आपल्याला त्यांनी जे मला सांगितलं ते सांगतो. रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही त्यांना सोडलं नाही. एक लेडी आहे, IS आहे, त्यांना सांगितलं की हे जे स्वयंचं आहे, तर स्वयंचे आम्ही पैसे त्यांच्या खात्यात टाकतो, त्यांना राहण्याचा खाण्याचा सगळा बंदोबस्त आम्ही करतोय, फक्त त्यांनी स्वतः करावं, पैसे आम्ही देतोय, बरोबर आहे. तर हे जे नवीन मुलं आहेत
नवीन जे 17-18 वर्षाची येणार आहे तर त्यांना तुम्ही सीट्स अलोकेट नाही करू शकून राहिले. हा आमच्या समोर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. नाही तर आम्हाला काही टेन्शन नाही. आप गवर्नमेंट के पास करो. तर मग ते आमची डिमांड तेच. आता मी 27-28 मुंबईला आहे. तो मैं आपके डिपार्टमेंट का जो मंत्री है उसको मिलने वाला हूँ. तो आप मुझे वो डेपुटेशन दीजिए जो है. बरोबर आहे. म्हणजे मला कसं तुमच्या ज्या रास्त डिमांड आहेत त्या मला त्यांना देता येईल. आणि आम्ही 100% तुमच्यासोबत आहोत. का? कारण की आम्ही SC STचा आहोत. आम्ही SC STचे अंग आहोत. हां, आणि आम्ही मुलांचं हे जे तुम्ही करतायत हे आम्हाला वाईट वाटतंय. जिथं आम्ही बसायला पाहिजे तिथं तुम्ही बसतायत. तर ह्या तुमच्या डिमांड्स आम्ही निश्चित पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी लढा पण देऊ. ही ग्वाही द्यासाठीच आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहे आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत 100%. स्वयंची योजना बोलली ना तुम्ही, हा. त्यामध्ये विद्यार्थ्यांना व्यवस्थित पैसे वेळेवर येत नाही. विद्यार्थी जर प्रवेश घेते त्यानंतर म्हणजे शैक्षणिक सत्र संपल्यानंतर पैसे येतात. म्हणजे विद्यार्थी बाहेरून एखादी डोंगराळ भागातून नागपूर सारख्या गोंदियासारख्या ठिकाणी शिकायला येत असेल आणि त्याला तिथे व्यवस्थित राहण्याची सोय नाही, खाण्याची सोय नाही. जर गव्हर्नमेंट देत असेल आणि पैसा वेळेवर येत नसेल तर मग काय सुविधा ही नाही. एक प्रॉब्लेम आहे की त्यांच्या अकाउंटला वेळेवर पैसे येत credit झाले नाही. पाहिजे. हो. तर याच्यात बोलता येईल ना मग आपल्याला? मग सर ती योजना जर आमच्या कामात येत नसेल, वेळेवर येत नसेल तर मग ती योजनाच का बरं सर? आम्ही हॉस्टेल्सला सीट वाढवा, आम्ही तिथे राहू, आम्ही तिथून अभ्यास पूर्ण करू सर. हॉस्टेल जर सीट वाढवत नसेल